नाशिक शहरामध्ये साधारण 790 सार्वजनिक मोठे गणपती आहेत आणि 1.25 लाख घरगुती तसेच सोसायटीज मध्ये साजरा करणारे गणेश उत्सव मंडळ तसेच घरगुती गणपती आहेत। या पार्श्वभूमीवर आणि येणाऱ्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण आज पोलीस आयुक्तालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांच्या इंटरनल मीटिंग्स तसेच सर्व जे गणपती मंडळ आहेत त्याचबरोबर जे सर्व विभाग आहेत, कॉर्पोरेशन असेल, MSCB असेल, PWD असेल, यांची एक संयुक्त मीटिंग घेतलेली आहे। मंडळांचे काय म्हणणे आहे, म्हणजे त्यांना परवाना मिळण्यामध्ये काही अडचण आहे का, इथपासून ते ज्या ठिकाणी स्टेजेस लावणार आहेत त्या ठिकाणी पोलीस विभागाची तसेच इतर विभागांचा त्यांचं काही कोऑर्डिनेशन मध्ये काही राहून गेलेलं आहे का, या सर्वाबाबत आम्ही चर्चा केली। आणि ह्या चर्चेनुसार म्हणजे सर्व विभागाचे अधिकारी तसेच गणपती मंडळांचे जे काही पदाधिकारी आहेत तसेच आमचे गणपती मंडळांची जी संस्था आहे त्यांचे अध्यक्ष आणि सर्व आमचे पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशनचे इंचार्ज, सर्व DCPs अशी ही मीटिंग पोलीस हेडक्वार्टर मध्ये आज आम्ही घेतलेली। नाशिक शहरामध्ये गणेश उत्सवामध्ये आम्ही 3 प्रकारचे बंदोबस्त लावत आहे। एक तर जो गणेश आगमनाची जी मिरवणुका असतात किंवा जे कारखाने किंवा जे आपले जिकडे गणेश मूर्ती मिळतात तर त्या ठिकाणी आमचा बंदोबस्त उद्यापासून लागणार आहे। जे सर्व अशी ठिकाणे जिकडे सजावटीचं सामान मिळतं किंवा जिकडे गणेश मूर्ती मिळतात या ठिकाणी लोकल पोलीस तसेच ट्रॅफिक पोलीसचा बंदोबस्त राहणार आहे। या ठिकाणी आमचे अँटी टेरर सेलचे अधिकारी अंमलदार देखील तैनात राहणार आहेत। नंबर 2, जो गणेश उत्सवाचा काळ आहे, उत्सवाच्या काळामध्ये आमच्या पूर्ण विभागामधले साधारण 3000 अधिकारी व अंमलदार, त्याच्या व्यतिरिक्त 1200 होमगार्ड, त्याच्यामध्ये RCP चे प्लॅटून्स असतील, SRPF चे कंपनीज असतील, या सर्व तैनात राहणार आहेत। आमचे BDS चे जे स्क्वॉड्स आहेत तेही मोठ्या मंडळांमध्ये आणि महत्त्वाच्या ठिकाणी तैनात राहणार आहेत आणि चेकिंग करत राहणार आहे। तिसरा जो टप्पा आहे आपला की विसर्जन मिरवणूक, तर विसर्जन मिरवणूक आणि त्याचा बंदोबस्त, तर ह्याचं प्लॅनिंग आमचं अजून चालू आहे। त्याचा सर्व पोलीस स्टेशन्स आणि मंडळांबरोबर आढावा घेण्यात येत आहे आणि हा आढावा घेऊन एक 2 ते 3 दिवसामध्ये त्याचं जे नियोजन आणि निर्धारण अहवाल जे सगळे आहेत बंदोबस्ताचे ते तयार होतील।